महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर कॉन्ट्रॅक्टर सेवा असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केले। जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आवारात कंत्राटदारांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनाला सुरुवात केली। त्यानंतर निघालेल्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली। यावेळी कंत्राटदारांच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। कंत्राटदारांनी गेल्या 1 वर्षांपासून थकीत बिले अदा करण्याची मागणी करून अनेक वेळा निवेदनं दिली आहेत, मात्र निधी उपलब्ध करून देण्यास प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना केलेली नाही। त्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले असून तात्काळ निधी उपलब्ध करून थकीत बिले अदा करण्यात यावीत अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली। प्रलंबित निधी शासनाने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी संघटनेचे महासचिव सुनील नागराळे म्हणाले। आज आम्ही इथं कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यात 7,500 कॉन्ट्रॅक्टर आहेत। त्यातले आम्ही आज जवळजवळ 500 कॉन्ट्रॅक्टर इथं जमलेलो आहोत। कंत्राटदारांची समस्या म्हणजे आमची जी प्रलंबित बिलं आहेत ती ताबडतोब शासनाने 100% निधी उपलब्ध करून आम्हाला सर्वांना त्यातून मोकळे करावे। याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर हा मरत आहे। प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागं आज आपल्यासमोर एक हर्षल पाटलाची जर का उदाहरण घेतलं तर त्याच्या पाठीमागं लोकांनी देणेकरांनी पाठीमागं लागल्यामुळे त्यांना आत्महत्या केली। ही परिस्थिती आज सर्व कॉन्ट्रॅक्टरांची आहे। ही परिस्थिती सर्व कॉन्ट्रॅक्टर येऊ नये म्हणून शासनाने लवकरात लवकर शासनाच्या डेव्हलपमेंटमधला मोठा महत्त्वाचा घटक म्हणजे कंत्राटदार आहे। ह्या कंत्राटाला तुम्ही वेगळे करू नका। आज जवळजवळ या कंत्राटाच्या मागे 1.25 कोटी जनता आहे, त्याच्यावर डिपेंडंट आहे। आणि आज आमच्याबरोबर आमच्या ज्या शासनाने काही नियोजन केलेलं आहे त्यातली लोकंसुद्धा आमच्याबरोबर येणार होती। साहेब, आम्हाला दिलेले निधी नको, पण ह्या कॉन्ट्रॅक्टरांच्या अगोदर पेमेंट करा, कारण आम्हाला फार तुमची काय अवस्था झाली आहे ते आम्ही समजत्या। ज्या काही शासनाने मोफत नियोजन केलेलं आहे ते बंद करा म्हणून त्या लोक आमच्याबरोबर येणार होती, पण आज त्या एवढ्या याच्यामध्ये आम्हाला शासनाच्या काही बंधनामुळे त्यांना आम्हाला अंत आणलेलं नाही आहे। फार वाईट परिस्थिती आहे। शासनाकडून येणारा निधी हा 100% मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी बोलताना किशोर जामदार यांनी केली। माननीय मिलिंदजी भोसले साहेब, आपले महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष नागराळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपली ही आम्ही निवेदनात दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा आमचा आहे तो की निधी आम्हाला महत्त्वाचा मिळाला पाहिजे। जवळपास 2023 पासून ज्या प्रशासकीय ऑर्डर काढलेले आहेत तेव्हापासून म्हणजे जवळपास 2 वर्ष झालं आपल्याकडे जी कामं चालू आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी हा आपल्याकडे रेग्युलर टाईपमध्ये येत नाही आहे। त्याच्यामध्ये तुटपुंज प्रमाणामध्ये निधी येतोय, कधी 5% येतो, कधी 10% येतो। हे जे प्रमाण आहे खूप क्षुल्लक आहे आणि हे आमच्या स्टाफ सॅलरी त्याच्यानंतर आमची कामगारांची देणी यांच्यामध्ये निघून जातो किंवा बँकेत देण्यामध्ये निघून जातो। ह्याच्या पुढे आम्हाला मॅक्सिमम निधी आला पाहिजे, त्याच्यामध्ये आम्हाला 100% निधी आला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पण डिसेंबरपर्यंत कमीत कमी 50% निधी जर आम्हाला नाही आला तर आम्ही कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करू शकत नाही। 50% निधीच्या आतमध्ये निधी आला आम्ही काम करणार नाही असं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे। याच्यामध्ये दुसरं एक आम्ही ठरवलेलं आहे की काम बंद आंदोलन आणि नवीन जी कामं येणार आहेत ती कोणीही बनण्याच्या आता लायक नाही आहे कॉन्ट्रॅक्टर, त्यामुळं नवीन कामावरती पण ह्याचा परिणाम होणार आहे। कॉन्ट्रॅक्टर आणि शासन हे 2 चाकं आहेत, एक बैलगाड्याची 2 चाकासारखी आहेत। याच्यातला कॉन्ट्रॅक्टर हा विकसक आहे। जर कॉन्ट्रॅक्टरचाच मनपात तुटला तर तो तुमचा गाडा पुढे जाणार नाही। कुठल्याही तुम्ही ऑर्डर काढल्या, कुठल्याही तुम्ही प्रशासकीय काढल्या तर त्यामध्ये काम करणार नाही। त्यामुळे पुढे जाऊन तुमचा विकसक हा विकास करू शकत नाही। त्यामुळे निधी हा लवकरात लवकर चांगल्या प्रमाणात उपलब्ध केला गेला पाहिजे। दुसरा अशा अडचणी आहेत आमच्या याच्यामध्ये, जसं साहेब बोललेत, आमच्या पाठीमागे कामगार आहेत, आमच्या पाठीमागे सप्लायर आहेत, आमच्या पाठीमागे बरीच कुटुंबाची आहे। जवळपास आम्ही कॉन्ट्रॅक्टर 40-50 असलो तर जवळपास 2.25 करोड लोक आमच्यावरती डिपेंडंट आहेत। त्यांचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये हाल होत आहे। आज आमचं आंदोलन कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे, उद्या उठून आमचे लेबर पण आंदोलन करू शकतात, कारण की त्यांच्या हातामध्ये आता हे नाही आहे, पैसा नाही आहे, त्यांच्याकडे काम नाही आहे आणि किती दिवस आम्ही त्यांना सांभाळणार आहे। त्यामुळे ह्याच्या पुढची जी दिशा असणार आहे, आम्ही राज्य संघटनेचे मिलिंद भोसले साहेब जे सांगतील त्याप्रमाणे एक तर साखळी उपोषण किंवा काम बंद आंदोलन हे दोन्ही आम्ही चालू ठेवणार आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर शासनाने उपाययोजना करावी। आम्हाला निधी मिळावा एवढंच आमचं म्हणणं आहे। निधी मिळाला की आम्ही विकसनाची कामं पुन्हा चालू करणार आणि विकास हा पुन्हा होणार। या आंदोलनावेळी सुनील नागराळे, किशोर जामदार, प्रशांत शेलार, संदीप सावंत, प्रदीप पाटील, दयानंद शिंदे, शक्ती शिंदे, सोहम पाटील पन्हाळा, अविनाश कुपटे,
निलेश पाटील, कुलदीप पाटील, महेंद्र कलकुटगी, संजय पाटील शिरोळ, विशाल पाटील मोरे, विशाल पाटील पन्हाळा, राजू पाटील, बाजीराव पाटील, मोहन पाटील, स्वप्नील चौगुले, ओंकार पाटील, बाळासाहेब तुरंबे, सदानंद पाटील, महादेव एकल, नेताजी कानकेकर, मधुकर कुंभार, सतीश मोहिते, निलेश पाटील, युवराज येसने, युवराज रसाळ यांच्यासह जिल्ह्यातील ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.